वड्यामध्ये ना हिरव्या भाज्यांचे इतके प्रकार असतात की जे हे साईड हिरो असणाऱ्या ज्या भाज्या असतात ना, जसे कच्चे केळं झाले, अरबी झाले ना, इतर काही वस्तू झाल्या त्या अशाच राहून जातात. तर मग हे असेच केळं होते आता घरी असलेले. तर म्हटलं याचा आता भाजी नाही बनवत, म्हणून आम्ही चालू केले याचे छान असे चिप्स बनवायला. छान असे त्याला कापून घेतलं. पहिले तर मोठं मोठं करून तळून घेतलं त्याला, मोठे काप करून मग त्याला असंच ग्लासच्या मदतीने त्याला चेप्ट केलं. मी ही रेसिपी जे आहे ते ऑनलाईन बघितली होती, खूप छान वाटली आणि तेव्हापासून मी अशीच बनवत आहे. त्याला असं दाबून घेतल्यानंतर परत त्याला असं तळायचं. फ्लेम जे आहे हायच ठेवायची नेहमी आणि त्याला तळायचं, नाहीतर जे त्याच्यामध्ये तेल असते ते सोकून घेते. दुसराही बॅच तळून घेतला. तोपर्यंत मसाला तयार केला. याच्यामध्ये जे आहे गार्लिक पावडर, ऑरिगॅनो आणि थोडंसं जे आहे पेरी पेरी मसाला, मीठ, हळद आणि तिखट टाकलं, चाट मसाला टाकला आणि याचं मिक्सचर केलं. त्याच्यामध्ये छानसे असे हे चिप्स टाकले. चिप्स जे आहे खूप कुरकुरीत झाले होते आणि मग हे जे आहे आम्ही खायला तयार केलं. आणि साईड म्हणून जे आहे ना, मी किनोवा बनवला होता. किनोवा जे आहे हाय इन न्यूट्रिएंट्स, त्याच्यामध्ये कंप्लीट प्रोटीन असतात आणि हाय इन फायबर असते. ते खायला खूप छान असते. आजकाल तुम्ही सेलिब्रिटीच्या तोंडून हे शब्द ऐकलंच असणार आहे. चला तर मग आज आम्ही जे आहे छान हे किनोवाची रेसिपी आणि केळाची चिप्स ट्राय करतो आणि मस्त छान जेवण करतो. शौर्याही इथे छान केळाची चिप्स एन्जॉय करत होती. आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो. तुम्हीही एन्जॉय करा. काही